राणा इतके रात को? अरे तू तर पाटक बाईने आणायचा नव्हतास ना? आल्या डायरीत काय लिहिलंय ते समजलं काय? अरे पाटकबाईंचा फोन होता ना? कट काय केलास तू? इथनं पुढे मला त्यांच्या संगत बोलायचं नाही. क्यों? अरे अरे काय झालं? मला वाटलं अंजलीबाई माझ्या बेस्ट दोस्त आहेत. नुसतं कामापुरतं आणि हसण्यापुरतं बोलतात मला. अरे हे कोणी सांगितलं तुला आता? या डायरीत लिहिलंय समजा त्यांनी. या शहरातल्या माणसांना आपल्यासारखी गावातली माणसं येडी वाटतात. वहिनीन देखत माझ्या अब्रूचा नगारा वाजला पार. आता वहिनी साहेबांचा काय संबंध यात? अरे वहिनीनीच डायरी वाचून लावली. राणा वहिनीने जे तुला सांगितलंय ते समजा गलत सांगितलंय बघ. ए खुया डोसक्याच्या, वहिनी असं गलत कसं सांगतील? अरे माझ्या देखत वाचली त्यांनी डायरी. ठीक आहे, वहिनी तुला काही गलत सांगणार नाही, पर त्यांनाच काहीतरी गलत समजलं असलं तर? म्हणजे आता माग वहिनी साहेब शाळेत गेल्या तेव्हा पाटकबाईंना काय काय बोलल्या, तेव्हा पाटकबाईंचा मी गैरसमज झालताच ना? तसंच वाचताना वहिनींचा बी गैरसमज झाला असेल तर? पण असं कसं होईल? का नाही? बर आजवर मी तुला किती वेळा एडे आडाने असं म्हटलं असेल? 1000दा. हा, आणि तू मला खुळ्या टाळक्याच्या आडाने किती वेळा म्हणला असशील? 1000दा. वैस तो पर आपल्याला एकमेकांचा राग येतोय काय? नाही. तेच, अरे आपल्याला आपली दोस्ती माहितीये म्हणून आपल्याला राग येत नाही. वहिनी साहेबांना तुझी आणि पाटकबाईंची दोस्ती माहिती नाही म्हणून त्यांना राग आला असेल आणि त्या गैरसमजातूनच त्या तुला तसं बोलले असतील. अरे राणा जरा डोसक्याला ताण देऊन विचार कर. पाटकबाईंनी जर त्या काही गलत लिहिलं असतं तर तुला डायरी वाचायला दिली असती का? हा, अरे माग वहिनी म्हणल्या होत्या तसंच समजा झाले बघ परत. तेच तर. हे बघ राणा, तू राग सगळा चुकवून दे आणि पाटकबाईंना लगेच फोन कर. तुम्हाला काय वाढायचंय हो? ठीक आहे अंजली, तुला सांगतो तुझी निवड होणारच. माझी मुलगी परदेशी जाणार, मोठी मॅडम होऊन परत येणार. अंजू अगं जेव ना. तू नव्हतीस ना तर माझा जीव खाल्लाही नाही. माझ्या अंजलीनं काय खाल्लं असेल, जेवली असेल की नाही, बाहेरचं जेवण वाईट. अहो मग काय चुकीचं बोलले मी? चेहरा पाहिलायत का तिचा कसा ओढल्यासारखा झालाय पार. डोळ्याखाली काळी वर्तुळ आली 3-4 दिवसामध्ये. बाहेरचं खाणं तिला मानवलेलं नाही, स्पष्ट दिसतंय तिच्या चेहऱ्यावरून. माझं झालंय. अगं इतक्यात कसं काय झालं? हॅलो बरकतजी, हा पाटकबाई. अहो आज राणाजी मला न्यायला आले होते आणि नंतर घरी सोडायला सुद्धा आले होते, पण आज ते नेहमीपेक्षा काहीतरी वेगळंच वागत होते. आता मी एवढे फोन करते तर उचलत पण नाहीये. काही बिनसलाय का त्यांचं? वय तिकडे गाल फुगून बसलाय की मग धरणं. म्हणजे ते आता तुमच्या सोबत आहेत? काय झालंय त्यांना? मी सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. तुम्हाला जमत असेल तर तुम्ही येताय का इकडे? म्हणजे तू काय जमेला झालाय तो क्लिअर करून घ्या तुम्ही. जमेला? कसला?
आता ते तुम्हीच येऊन विचारा की त्याला. ठीक आहे, मी बघते. नक्कीच काहीतरी सिरियस असणार. त्याशिवाय राणाजी असं वागणारच नाही. एवढं चुकीचं लिहिलंय का मी डायरीत? ह्या डायरीमुळे राणा आणि अंजलीची मनं जुळणार असतील तर माझा हात भाजला काय आणि जळला काय. डायरी मागच्या टायमाला जमलं नाही. गोदका, दारावर काही वारकरी थांबलेत. घरात काय असेल तर वाढतच नाही. ते राणा, अरे कुठं? घरला. अरे थांब की. अरे उद्याची कामाची तयारी करू की. येऊ द्याचं उद्या बघू. अरे थांब की. ते सांग की मला, म्हणजे मला तयारी लागाय बरं. एकदा सांगितलं ना वा, उद्याचं उद्या बघू. ते राणा थांब की थोडा वेळ. ए, तुला मध्ये चोमडपणा कुणी करायला सांगितलं होता? आता समोरासमोर बोलून काय असेल ते मिटून घ्या. तू बोलायलायस ना वा, मग तूच बोल. मी जातो. अरे हीच का तुमची दोस्ती? तुम्ही डायरी वाचून याल म्हणून खूप खुश होते मी. पण तुम्ही असं काहीतरी वागाल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. मला बी वाटलं नव्हतं. काय वाटलं नव्हतं? माझ्याबद्दल डायरीत तुम्ही काय काय लिहिलंय? सॉरी राणाजी, पण मला मनापासून जे वाटलं तेच मी लिहिलं. तुम्हाला आवडणार नाही हे मला आधीच कळायला हवं होतं. मी चुकीचा अर्थ काढला. तुम्ही खूप साधे आणि सरळ आहात. बघितलंस, यांनी चुकीचं लिहिलंय असं स्वतःहून सांगतायत त्या. चुकीचं काय त्यात? मनापासून जे वाटलं ते लिहिलंय. म्हणजे मी सर्कशीतला जोकर आहे असं तुम्हाला मनापासून वाटतंय म्हणा की. म्हणजे मी असं काही नाही लिहिलंय. पण त्याचा अर्थ तोच आहे ना व. तुमच्या शाळेतला वणका उचलून टाकला, तुम्हाला हसू आलं. काजू दाखवलं, तुम्हाला हसू आलं. घरात घुस टाकला, याचं बी तुम्हाला हसू आलं. अहो तुम्ही डायरेक्ट किती आहे मला येडा म्हणलंय. थांबा थांबा. अहो तुम्ही समजता तसा त्याचा अर्थ नाहीये. वेडा असं मी चांगल्या अर्थानं म्हटलीये तुम्हाला. माझे आई बाबा सुद्धा म्हणतात ना मला कधी कधी, किती वेडी आहेस तू. ते प्रेमाने म्हणतात ना, तसंच मी तुम्हाला प्रेमाने म्हटलीये. प्रेमानं? नाही म्हणजे मैत्रीतलं प्रेम म्हणा ना हवं तर. मी बी हेच सांगतोय राणाला. मग ते हसायची काय भानगड आहे?
हो, आनंद झाल्यावर आपण हसतोच ना. तुम्ही खूप निरागस आणि साधे आहात. तुमच्याकडे बघितल्यावर मला आनंद होतो आणि मग हसू येतं. आता ह्यात काय चुकलं माझं? सांग की. तुम्ही हे समजा सांगताय ते खरं आहे ना व? हो, अगदी खरंय. पाहिजे असेल तर मी डायरी ज्या भावनेत लिहिली त्या भावनेत वाचून दाखवते ना, म्हणजे तुम्हाला काय ते नक्की कळेल. राणाजी, तुम्ही फक्त शब्द वाचले, त्यामागच्या भावना बघितल्याच नाही. डायरी कुठे आहे माझी? ते घरी आहे. यापुढे डायरीतून नाही, स्पष्ट बोलून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे मी, म्हणजे तुमचा काही गोंधळ होणारच नाही. आता घरी सोडाल मला प्लीज? माझे आई बाबा सुद्धा म्हणतात ना मला कधी कधी, किती वेडी आहेस तू. ते प्रेमाने म्हणतात ना, तसंच मी तुम्हाला प्रेमाने म्हटले. गोदक्का खायला दे. अंजली आली काय र? परीक्षा झाली तिची? आणि कशी झाली? लई वारी झाली. दिल्ली लावून लई काय काय शिकल्या म्हणल्या. हायच ती हुशार. आणि काय म्हणली? आणि हा, इमानाला घाबरलो नाही म्हणल्या. आणि काय? आणि काय नाही. नाही म्हणजे आणि दुसरं काय बोलणं झालं नाही तुमचं? दुसरं काय आता? अरे म्हणजे अभ्यासाचं सोडून अजून काय बोलली नाही? अभ्यासाचं सोडून म्हणशील तर हा, हे भांडणच झालं जरा. भांडण का म्हणून? ती डायरी ग, त्यांनी जे काय डायरीत लिहिलंय त्याच्यावरून मी ओरडलोच जरा. हा, पण मिटलं लगेच. म्हणजे त्यांच्या मनात तसं काय नव्हतं. हा, पण वहिनींना जरा वेगळा अर्थ लागला होता. पण हा, परत पहिल्यासारखी आमची दोस्ती झाली बघ. तसं नाही म्हणजे डायरी वाचल्यावर कुणासंग तू लगीन करणार हे कळणार म्हणला होतास. आता तुला कळलं असेल तर साहेबांसंग बोलूया काय आपण? अंजलीबाईंनी ते सोडून दुसरंच काहीतरी लिहिलं होतं डायरीत. आधी मला कळू दे, मग सांग. बघू अरे बघू काय झालं. नाही. अरे अगं बघू तर दे. अरे काय नाही म्हटलं तर. काय झालं तुझ्या हाताला? अरे ते काय तव्याचा जरा चटका बसलाय, काय नाही. अगं याला आधी मलम लावायला पाहिजे, फोडून पाणी सुटेल. माझी कामं झाली की लावते मी. ध्यानात ठेवून लाव बरं का. होय रे बाबा, लावते. अरे किती काळजी करशील. तू नुसती एकटीच काळजी करणार वय, मला बी करू दे की. बरोबर. गोदा का वहिनी कुठे आहेत? असतील त्यांच्या खोलीत. का रे? नाही, त्यांच्याकडनं ती डायरी घ्यायची ना व, अंजलीबाईंना परत करावी लागणार ती. अगं रातच्याला वास येतोय माहितीये की. आता आंघोळ करून आलोय मी.
अरे तसं नाही, पण अचानक कुणी आलं गेलं म्हणजे अगं अशी ही की इकडं गप्प बस. अगं ही की अरे ताईसाहेब, अहो ताईसाहेब, त्या घरात खासगीपणा राहिलाच नाही म्हणा. काय ग चंदे? अहो ताईसाहेब, तुमची गाठ घ्यायसाठी रातच्या पासून ताटकळल्या म्या. आता अजून धीर धरवाना म्हणून मी आले. लई महत्वाचं काम आहे. म्हणजे मी बिन महत्वाचाच आहे इथं. नाही मी जातोच, काय करायचं ते करा. काय चंदाराणी, काय दिवा पाजळलायसा? हे बघा, बसला का नाही झटका? अहो मी लई मेहनत आणि माझं डोसकं वापरून ही डायरी मिळवली. घ्या बघा. चंदा, तुझ्या डोक्यात फॉल्ट का ग? नसतं शांतपणा कराय कोणी सांगितलं होतं तुला? ही डायरीचा पुरावा नका म्हणून ती चुलीत टाकली आणि तू ती वाचवलीस. म्या नाही वाचवली. तुझ्याकडे कशी आली ती डायरी? गोदकांनी वाचवली असणार. म्या फक्त किचन मधून लंपास केली. एक ती म्हातारी आणि दुसरा तो बैल, दोघांच्या बी अंगात लई रग आहे. कुठं गेलाय तो बैल काय माहिती का? नमस्कार. ये भाल्या, इकडे ये. बस. राणा, तू तालमीकडे कसं काय? कसं काय म्हणजे? पहिलवान आहे मी, तालमीत यायला नका. नाही, मला वाटतं तू तालीम सोडलीस. म्हणजे वस्ताला सगळं आम्हा सगळ्यांना तसंच वाटतंय. माझ्यावर वस्ताद लई चिडल्यात का र? तुझं नाव बी घेऊ देत नाही तालमीत कुणाला. ए, तू समजाव की त्यासनी. मी नाही रे बाबा, पायताना कॅश काढतील माझं. आधी डोसक्याव काय नाही. असं कसं? तुझ्यासारख्या एक नंबर पहिलवानाला हे काय अवघड आहे? बर, एकदा वस्ताचं मी बोलून बघतो. बर, तू तालीम परत सोडणार नाहीस ना? भाल्या, अरे तालीम म्हणजे माझा जीव, आणि जीव कोण सोडतंय वैर? डायरेक्ट जीवाची भाषा करायला जीवा भावाचं कोण गावलंय का? नाही नाही, तसं काय बी नाही. उगा काय बी बडबडू नकस. मोठ्या साहेबांनी गाठ पडलेलं सांगितले तुझ्या लग्नाचं. कालच आमचा महियाचा पाहुणा विचारत होता. अरे मर्दा, तुझ्यासाठी 1000 पुरी माळा घेऊन रांगत उभी आहेत. अरे 1000 काय करायचे आहेत? एकच पाहिजे. कोण आहे ती एक? काय माहित? पाठक बाई. अरे त्या चुकून दिसत्यात. माग वळून तर बघ. पक्क ठरव, तुझा तालमी जीव आहे का अजून कशात? तुम्ही यांना तालमीकडं? हो, इकडूनच चालले होते म्हणून म्हणलं तुम्ही भेटलात तर चांगलंच आहे. हे घ्या. काय आहे? आता फवारण्याचा पंप काही नाही आणता आला मला, म्हणून एक गिफ्ट आणलंय तुमच्यासाठी. तुम्ही म्हणाला होतात ना मला तुमच्या मनाला आवडेल ते आणा, तसंच आणलंय. घरी जाऊन बघा. निघू मी? नाही म्हणजे ते हा, अहो तुम्ही सांगितलं होतं की नाही की डायरी वाचल्यावर समज कळेल. म्हणजे माझं लगीन कुणा संग होणार? डोळं बंद केल्यावर तुम्ही का दिसता ते? तुम्ही डायरी जर का नीट वाचली असतीत ना तर तुम्हाला नक्की कळलं असतं. आता ते डायरीचा कुठं ना नक. हा, तुम्ही म्हणला होता की नाही की समोरासमोर समधी उत्तर देणार म्हणून. ठीक आहे, चालेल. पण आता मला शाळेत जायचंय, आपण नंतर भेटू. निघू?
चालतंय की